इथं मी संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू आहे। इथं जगदाळ्याच्या दाण्यांची आमटी आणि वांगं असं मिक्स आमटी फोडणीला टाकलेली आहे, मस्तपैकी असं कट आलेला आहे। इथं पनीर ठेवलेलं आहे, भात झालेला आहे, कारण मला आज पनीर टिक्का मसाला करायचा होता आणि त्याला वेळ लागणार होता, म्हणून मी भात आमटी अगोदर करून घेतली। त्यानंतर कांदा टोमॅटो ते खडा मसाल्याची ग्रेव्ही, त्यानंतर मगज तीळ काजू यांची ग्रेव्ही, हे ग्रेव्ही करायलाच मला जवळजवळ तासभर गेला। त्यानंतर इथं मी पनीर टिक्का मसाला फोडणीला दिला, म्हणजे अगोदर दोन्ही ग्रेव्ही करून घ्यायला लागतात, त्यानंतर हे फोडणीला टाकायचं। तर वेळ इतका गेला, म्हणजे जवळजवळ ती ग्रेव्ही करायला आणि हे पनीर टिक्का मसाला पूर्ण व्हायला का नाही 1-1.5 तास गेला। पण वेळ खाला पण चवीला इतकं भारी झालं होतं ना, म्हणजे हॉटेलमध्ये असते तसंच झालं होतं चवीला। आणि हे मी इन्स्टा रीलला बघूनच केलं होतं। त्यानंतर काय मी शूट केलं नाही, त्यातली ग्रेव्ही आणि पनीर थोडंसं मी शिल्लक ठेवलेलं, कारण नीलला रोज पनीरची भाजी दिली तरी त्याला आवडते, म्हणून म्हटलं त्याला सकाळच्या डब्यासाठी इथं द्यायची। तर इथं पहिल्यांदा मी तेल टाकलं होतं, त्यानंतर आलं लसणाची पेस्ट, पनीर थोडंसं असं गरम करून घेतलं, त्यानंतर लाल तिखट धना जिरा पावडर हळद वगैरे टाकली, मीठ साखर टाकायचं, त्यानंतर बनवलेली ग्रेव्ही टाकायची, थोडंसं पाणी टाकायचं आणि जसं तुम्हाला सरसरीत ग्रेव्ही पाहिजे असेल तसे करायची। त्यानंतर त्याला आवडतात म्हणून फुलके केले आणि त्याचा डबा भरून घेतला। त्यानंतर त्याला दुपारच्या खाण्यासाठी म्हणून चिकू होते, तर चिकू 2-3 दिले, म्हणजे पोरं सगळी मिळून खातील। त्यानंतर पाण्याची बॉटल वगैरे त्याची तयारी झाली। चला ह्यासोबतच आजचा मिनी व्लॉग बंद करते, पुन्हा भेटू, धन्यवाद।